नमस्कार, थ्री ट्रॅव्हल बॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एका अशा सापाबद्दल ज्याचे डोळे मांजरीसारखे असतात. म्हणजे मांजर जशी रात्री आपले डोळे चमकवते तसं सेम त्या सापाचे डोळे चमकतात आणि त्याच्या बाहुल्या अशा उभ्या असतात. मी सोप्या शब्दात तुम्हाला नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, कारण सोप्या शब्दात मराठीमध्ये फार कमी माहिती असते सापांविषयी, बेडकांविषयी. ती प्रत्येकाला समजावी म्हणून मी अगदी आपण सहज नेहमी बोलतो तशा भाषेत बोलत असतो. तर हा साप जो आहे हा अगदी वाळलेल्या काठीसारखा दिसतो आणि आपल्याला अगदी जवळ गेल्याशिवाय कळत नाही जोपर्यंत तो हालचाल करत नाही. रात्री मात्र बॅटरीच्या उजेडात त्याचे डोळे चमकतात. निमविषारी असा हा साप आहे, पण अत्यंत देखणा. तुम्ही जर समोरून बघितलं तर त्याच्या नाकाची इथे व्ही शेप, असं व्ही ट्रँग असं असतं आणि व्ही जो आकडा असा दिसतो आपल्याला, त्याच्या बरोबर वरती त्याचे दोन डोळे असे मोठे बाहेर आलेले असतात आणि त्याच्या बाहुल्या उभ्या असतात. म्हणजे मांजरींचे डोळे जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये जी उभी बाहुली असते तशी सेम ह्यांच्या दोन्ही डोळ्यामध्ये उभ्या बाहुल्या असतात, म्हणून ह्याला कॅट स्नेक म्हणतात. तर ह्याच्यामध्ये पण असे विविध 4 ते 5 प्रकार आपल्या पश्चिम घाटात म्हणजे वेस्टर्न घाटला आढळतात. हा जो साप आता तुमच्या समोर दिसतोय हा साप अत्यंत देखणा असा हा गोव्याच्या जंगलामध्ये तांबडी सुरलाला आम्हाला दिसला होता. खूप शांततेत त्याची हालचाल चालू होती. जेव्हा त्याच्यावर प्रकाश पडला आणि त्याचे डोळे चमकले तेव्हा आम्हाला कळलं की आमच्या हाताच्या अंतरावर एक छान असा कॅट स्नेक आहे. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर दिसतो. तर कधी तुम्ही अशा कोकण पट्ट्यातल्या जंगलात फिरत असाल आणि तुमच्याबरोबर कोणतरी माहितगार असेल तर नक्की तुम्ही हा साप पाहू शकता. माहिती आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे मित्र बनण्यासाठी द थ्री ट्रॅव्हल बग्सला फॉलो करा. यूट्यूबवर माझा चॅनल आहे आणि इंस्टाग्रामवर कौस्तुभ शेलार 14 म्हणून आहे. आणि लवकरच आमचा वाघबारस हा माहितीपट येत आहे, तर तो नक्की बघा आणि तो कधी आणि कुठे बघायला मिळेल हे आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू. धन्यवाद.